परभणीत महायुतीमधील भाजपा आणि शिवसेनेत बॅनर वॉर, निवडणुकीच्या तोंडावर शहरात जोरदार बॅनरबाजी। शिवसेनेकडून हीच ती वेळ महापालिकेवरती भगवा फडकवण्याची, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन। वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला रंगत, उमेदवारांकडून डिजिटल बॅनर फ्लेक्ससह हवेत तरंगणाऱ्या मोठ्या फुग्यावरती आणि डिजिटल एलईडी स्क्रीनवरून ठिकठिकाणी प्रचार। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील कलावंत प्रचारात, कलावंत शाहिरांमुळे नागरिकांचं करमणूक आणि निवडणुकीचा प्रचारही, तर कलावंतांना देखील रोजगार मिळालाय। ठाण्यात कुख्यात गुंड मयूर शिंदे याच्यासह राष्ट्रवादीचे संदीप जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार। संदीप जाधव राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस, तर गुंड मयूर शिंदे भांडूप परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। उद्या 11 वाजता आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या वडिलांची सांत्वनपर भेट घेणार। महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम कडक, शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावरती बंदी, गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशांदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानं निर्णय। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा। मुंबईसह विविध भागांतील मराठी शाळांची दयनीय अवस्था, अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागी बिल्डरांना दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला। मुंबईतील दादर पश्चिमेला असलेल्या अनधिकृत मच्छी मार्केटला स्थानिकांचा कडाडून विरोध। सेनापती बापट मार्ग धरला होता रोखून। 3 ते 4 वर्षांपूर्वी मच्छी मार्केट बंद झालेलं असताना देखील घाऊक मच्छीमारांचा रस्त्यावरच व्यवसाय सुरू। पुढील 2 वर्षात मुंबईत 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। मुंबईत आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर असून मेट्रोतून दररोज 9,50,000 नागरिकांचा प्रवास। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल। माजीवाडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भुयारी मार्गावरती 4 महिने वाहतूक बदल। 15 डिसेंबर पासून 9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीत बदल राहणार। पुणे शहरात आणखी 5 नवीन पोलीस ठाणी आणि नवीन 2 परिमंडळांची निर्मिती होणार। गृह विभागाकडून अखेर मंजुरी। पुण्यात आता 44 पोलीस ठाणी होणार, तर नवीन पोलीस ठाण्यांसाठी 830 पदांना देखील मंजुरी। बीड तालुक्यातील 25 गावखेड्यातील तलाठ्यांचा कारभार बीड शहरातून सुरू असल्याचं समोर। गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जाच्या इमारती, मात्र तरीही बहुतांश तलाठ्यांनी बीड शहरामध्ये थाटली आहेत स्वतःची वेगळी कार्यालयं। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना शिवसेनेच्या वतीनं 101 गीर गायींचं वाटप। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं शेतकऱ्यांना गायीचं वाटप। जळगावात तरुणाचा धारदार शस्त्रानं डोक्यात वार करून निर्घृण खून। सागर सोनावणे नावाच्या तरुणाची हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात। इतरांचा शोध सुरू। जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा काळीत शिरणारा आक्रोश। धाराशिवच्या उमरगामध्ये सराफा दुकान चोरट्यांनी फोडलं। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। 4 किलो चांदीचे दागिने चोरीला गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।